केजरीवालांना अंतिम जामीन मात्र तुर्तास सुटका नाही. ईडीने पुराव्याच्या आधारेच अटक करावी. विधान परिषद निवडणूक. काँग्रेसची 7 मध्ये फुटल्याने शरद पवार पुरस्कृत उमेदवार पराभूत. युतीचे 9, आघाडीचे 2 विजयी. लातूर नीट घोटाळा. पुतण्याचे गुण वाढवताना जाधव गंगाधरची मैत्री. गंगाधरच्या साथीने पुढे जाधवने उभारले गुण वाढवण्याचे रॅकेट. मनोज जरांगे पाटील आज संभाजीनगरात. केंब्रिज चौक ते नगर नाका चौक, अहिल्यादेवी चौक ते सिल्लेखाना हे मार्ग बंद राहतील. भाजपला देणगी देणाऱ्या मेघाकडून 12 नोटिसांना कैराची टोपली. समृद्धीवरील भेगा वेळेत न बुजवल्याप्रकरणी 10 कोटींचे बिल रोखले. संभाजीनगरात पसरली इसिसचे जाळे. स्पेशल मीडियाद्वारे 50 तरुण गळाला. एनडीएच्या आरोपपत्रातून उलगडा. पूजाच्या आईने पिस्तूलने शेतकऱ्याला धमकावले. मुळशी तालुक्यातील जमिनीवर ताबा घेण्याच्या वर्षापूर्वी भराचा व्हिडिओ समोर. बाउन्सरही सोबतीला. महाराष्ट्रात लोकसभा जिंकली म्हणून गाफील राहू नका. काँग्रेसच्या प्रभारींचा नेत्यांना सल्ला. शांतता राहिली आज छत्रपती संभाजीनगरात. आज दिवसभर वाट बघणार. सरकारने भ्रमात राहू नये. 288 उमेदवार पाडू. मनोज जरांगे पाटील. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणले. हंडोरेंचे पराभव करणारे हेच 7 लोक. काही आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी होता. संजय राऊत. बदमाश यावेळी सापळ्यात अडकले. काँग्रेसने एमएलसी निवडणुकीत फुटणाऱ्या आमदारांची नावे दिल्लीला पाठवली. गतवेळी सुटले होते. महाराष्ट्र पाहतोय. छोटे पक्ष अजगराच्या विळख्यात. जयंत पाटील यांचा पराभव ठाकरे गटानेच केला अशी शेलारांची टीका. हे लोक संविधान वाचवणार का? काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांना मूर्ख बनवले. एमएलसी निवडणुकीनंतर आंबेडकरांची तोफ कडाडली. नारायण राणेच्या खासदारकीला आव्हान. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप. विनायक राऊतांची हायकोर्टात याचिका. मुंबईत आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण विदर्भातही वादळी पावसाचा येलो अलर्ट. पुणे, नाशिक, यवतमाळमध्येही पावसाचा इशारा. 2031 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो भारत. आरबीआय डेप्युटी गव्हर्नर म्हणाले 2060 पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता. इंडिया आघाडीतील मोठे पक्ष भाजपसारखेच वागले. कपिल पाटील यांच्या कानपिचक्या. जयंत पाटलांच्या पराभवानंतर नाराजी. लक्झरी कार पाठवली नाही म्हणून राज्यपालांच्या मुलाची अधिकाऱ्याला मारहाण. बुटही थाटण्यास लावले. IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण. आई वडिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. शेतकऱ्याला धमकावल्यामुळे अडचणीत वाढ. सरकारकडून अग्निवीरांची दिशाभूल. निमलष्करी दलाच्या भरतीमध्ये 10% आरक्षण म्हणजे लॉलीपॉप. ठाकरे गटाची केंद्र सरकारवर टीका. 187 कोटी रुपयांच्या अवैध हस्तांतराचे प्रकरण. कर्नाटकमध्ये महर्षी वाल्मिकी मंडळ घोटाळ्यामध्ये माजी मंत्री बी नागेंद्र ईडीच्या ताब्यात. पाम तेल, व्हे पावडर मिश्री. 314 किलो पनीर साठा जप्त. नाशिक जिल्ह्यातून कारखान्यावर छापा. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शिंदेसेना चालवते मनपाचा कारभार. 4500 पैकी 1500 कर्मचारी शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या एजन्सीचे. सिल्लोड तालुक्यात 150 पेक्षा जास्त सिकल सेल आजाराचे रुग्ण. नव्याने पुन्हा आणखी 6 जण संशयित आढळले. पैठणमधील व्यापारी संकुलाचे काम बंद करा. माजी मंत्री अनिल पटेल यांची निवेदनाद्वारे मागणी. वैजापूर पुरणगाव रस्त्यावर जीवघेणा खड्डा. 10 गावातील वाहनधारक 6 महिन्यांपासून त्रस्त. रस्त्याची दुरुस्ती करण्याची केली मागणी. दिव्यांग विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप. लोहारा येथील एकता दिव्यांग संस्थेचा उपक्रम.
वाघूर नदीवरील पुलाच्या कामासाठी रास्ता रोको. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पुलाचे 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे दिले आश्वासन. पारनेरमधील शिधापत्रिका 700 प्रकरणे तहसील कार्यालयात पडून. लंके प्रतिष्ठानच्या आंदोलनामुळे तहसीलचा कारभार चव्हाट्यावर. खडके वाकी गावात एसटी बस सेवा झाली सुरू. सुमारे 70 विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांची गैरसोय दूर. ग्रामस्थांकडून बसचे स्वागत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या 9 रस्त्यांसाठी 24.84 कोटीचा निधी. निविदा निघाल्याने लवकरच काम सुरू होणार. आमदार काळे. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी 15 ऑगस्टचं अल्टिमेटम. निदर्शनासह दिले निवेदन. मुख्यमंत्र्यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करण्याची केली मागणी. लावलेल्या 451 वृक्षांची विद्यार्थी करणार देखभाल. 12 बाबरी मदरशात वृक्षारोपण अभियान. लव जिहादचा आरोप करत घारगावात मोर्चा. हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा काढून निषेध. दारू, गांजा, बिंगो, गुटखा, मटक्याला पोलिसांचा आश्रय. खासदार लंके. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चौकशी करून कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रॉबिनहूड आर्मीकडून 519 किलो धान्य सुपूर्द. श्री गजानन महाराज पालखीला किराणा साहित्य वाटप. माढ्यात मुक्ताईच्या पालखीवर पुष्पवृष्टी. पालखीला करण्यात आली 1.5 क्विंटल फुलांची आकर्षक सजावट. सतरा गोवंशांना दिले जीवनदान. 3 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. बार्शी टाकळी पोलिसांनी कारवाई. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. मलकापूर भागातील महिलांचा महापालिकेवर टमरेल मोर्चा. शौचालयाच्या दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात आंदोलन. पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेले 2 निघाले अट्टल गुन्हेगार. खामगाव शहर पोलिसांची कारवाई. विविध ठिकाणी दाखल आहेत चोरीचे गुन्हे.